जिकडे 10 दिवसांचं शिळं जेवण मिळतं अशा लोकांची पूजा करायची का, तक्रार करूनही कळत नसेल तर आमच्या स्टाईलनं उत्तर द्यावं लागेल। मारहाणीनंतर आता आमदार संजय गायकवाड यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे। आकाशवाणी आमदार निवासात संजय गायकवाड यांच्याकडून कॅन्टीनमधील कर्मचाऱ्याला मारहाण करण्यात आली होती, त्यानंतर त्यांनी आता हे स्पष्टीकरण दिलं। आंबट में किन गंदा बात है आम जगह पे आम तो नहीं खावा तो लोकल काय खावा समझ मार कुत्रे ते बंद करा तुम्ही आमदार दे बोले बोलते ना होय हे घे वास घेऊन पण वास घेतो हे आमदार एक सिटिंग सुनू तुम्हाला काय खावतील हां अरे मरण नाही एखादा माणूस तुझा खाल्ल्यावर तू आमदार खावा तो लोक काय बोलशील आराम करा मला असं का होईल तुम्हाला काय खवाल तुला दुसरं काय हे नको सांगू मला हे संतोष हे जरा पॅक कर आणि फूड अँड ड्रग्स बोलव त्या वर्णाचा पॉलिथिन मध्ये वास घेतला तो इतका घाणेरडा वास होता आणि मग मला ते सहन झालं नाही की वारंवार अशा प्रकारे आमदार या ठिकाणी राहतात आणि त्यांना असं जेवण देतं। महाराष्ट्रातून अनेक कार्यकर्ते येतात, शेतकरी येतात, अधिकारी येतात, सगळ्यांसोबत तर ठीक आहे पण आमदारांसोबत असं होतंय। मग मी खाली गेलो आणि त्याला म्हटलं बाबा हे कोणी दिलं, खालचा कुक कोण आहे, मॅनेजर कोण आहे, जरा स्मेल घे म्हटलं याचा। आणि ज्यावेळेला त्यांनी स्मेल घेतला त्यांनी सांगितलं साहेब बहुत गंदा स्मेल आहे बोले। म्हटलं हे खाऊ घालणार तू आम्हाला? आणि मग मी त्यांना विचारल्यानंतर मग त्यांना चांगला आपल्या स्टाईलमध्ये प्रसाद दिला, कारण मराठीत सांगून ऐकलं नाही, हिंदीत सांगून ऐकलं नाही, इंग्रजीत सांगून ऐकलं नाही। त्याच्यामुळे मग शेवटी जीवनाशी आपल्या जर कोणी खेळत असेल तर मी तर मग काय सोडत नसतं। कॅन्टीनवाल्यावर कारवाई करण्याची मागणी करा। कॅन्टीन चालक जे आहेत ते शासकीय आहेत की प्रायव्हेट कुठल्या संस्थेला दिलेलं आहे, काय माहिती मिळते? शासकीय नाही आहेत, मला वाटतं हा कंत्राट काय तिकडच्या साऊथ मधल्या लोकांना हा कंत्राट दिलेला आहे दोन्ही कॅन्टीनचा, आणि तेच हे काम चालवतात आणि वारंवार त्याच लोकांकडे हा कॉन्ट्रॅक्ट असतो। आमदार निवासातलं कॅन्टीन पण त्याचं कंत्राट एका परप्रांतीयाकडे, पुन्हा हा वाद चिघळेल असं वाटतंय? वाद चिघळायचा विषय नाही, पण त्यांना आपल्या महाराष्ट्राच्या लोकांशी काही देणं घेणं नाही असं वाटतंय। मरोत का जगोत काय देणं घेणं नाही। पण याबद्दल तुम्ही आवाज उठवणार आहात का आता अधिवेशनामध्ये? मी पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशन सन्मान्य अध्यक्षांना मी विचारण्याचा प्रयत्न करेल संधी मिळाली तर, आणि ही गोष्ट आमदाराच्या जीवाशी खेळणारी आहे, जीवाला धोका निर्माण करणारी आहे, म्हणून त्यांनी दखल घ्यावी असं मी आवाहन करेन।